प्रभूचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, आज आम्ही प्रभूच्या वचनातून पाहत असताना परमेश्वराचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही थोडा वेळ प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूचा गौरव करत असताना, यावेळेस आम्ही प्रभूला उंच करत असताना परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची दया तुमच्यावर आणि माझ्यावर बिलकुल होती. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो, गेल्या आठवड्यामध्ये आम्ही 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केली. आणि 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये परमेश्वराने शुक्रवारी अनेक बहिणींच्या जीवनात, भावांच्या जीवनात, लेकरांच्या जीवनात मोठं कार्य केलं. ही प्रभूची कृपा आहे, देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आम्ही पाहिलेलं आहे की शनिवारी मला सगळे फोन एक मेसेज आला की बाळासाहेब, शुक्रवारची प्रार्थना प्रभूने खूप माझ्यासाठी आशीर्वादाची केली. प्रभूला धन्यवाद असो. ही देवाची कृपा आहे. आपल्याजवळ काय नाही, भाऊजवळ नाही, कुठल्या भावाजवळ, बहिणीजवळ, कुणाजवळ काय नाही, परंतु एक आहे, प्रभू आमच्यामध्ये आहे. प्रभूची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर बिलकुल अशी आहे. हालेलुया. आणि म्हणून आता मी प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला चालवत असताना आम्ही पाहतो या दिवसामध्ये आम्ही 3 दिवस आणखी परत 13, 14, 15 3 दिवस उपवास प्रार्थना केली. या दिवसामध्ये सैतान आमचा पाठलाग करणार, परमेश्वराच्या समक्षतेपासून आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न करणार, परमेश्वराच्या सेवेपासून, परमेश्वराच्या कार्यापासून सैतान आम्हाला निराश करणार, सैतान आमचा पाठलाग करणार, काहीतरी कानामध्ये फुकून जाणार. परंतु प्रभू वचन सांगतं, ही तर मी जगाला दिली. ही प्रभूची कृपा आहे, देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे, देवाचा गौरव केला पाहिजे की प्रभूने मला हाक मारलेली आहे, प्रभूने मला बोलवलेलं आहे, प्रभूने माझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. जर परमेश्वर हाक मारतो, परमेश्वर हाक मारत असताना परमेश्वर अशा साध्या प्रकारे हाक मारत नाही, तर परमेश्वर आम्हाला आपलं नाव घेऊन हाक मारतो. मी गेल्या बहुतेक बुधवारी वचन सांगितलं, गेल्या बुधवारी मी प्रभूच्या अंगणात आपण उभारत असताना, प्रभूच्या अंगणामध्ये, प्रभूच्या सेवेमध्ये चालत असताना परमेश्वर आम्हाला अद्भुत रीतीने चालवतो, अद्भुत रीतीने कार्य करतो. याचं कारण एकच आहे की तो आमच्यामध्ये आहे. आणि मग प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी आम्ही पाहतो, आज तुम्ही आणि मी स्वतःहून या ठिकाणी आलेलो आहे. आम्हाला प्रभूने रात्री बेचैन केला असेल, कुठल्या बहिणीला, कुठल्या भावाला, कुठल्या लेकरांना आम्ही काय केलेलं आहे, फक्त विचार केला की उद्या पवित्र स्थानात मला जायचं आहे, उद्या पवित्र स्थानात मला प्रभूचा गौरव करायचा आहे, प्रभूला उंच करायचं आहे, मी प्रभूला प्रथम स्थान देणार. ज्यावेळेस आम्ही विचार करतो, प्रभू तुम्हाला आणि मला हाक मारतो, परमेश्वर तुम्हाला आणि मला हाक मारतो. आणि हाक मारत असताना तो साधा नाही. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो लूक सुवर्तमानमध्ये आम्ही वास्तव वचन 19 अध्याय, जगय खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. हालेलुया. आम्ही पाहतो की प्रभूला आमचं नाव माहिती आहे. बायबल सांगतं, आईच्या उदरात असतानाच परमेश्वराच्या नेत्रांनी मला पाहिलं, त्याने मला हाक मारली, मी त्याची वाणी आहे. हालेलुया. प्रभूची कृपा, प्रभूची दया, प्रभूचं सामर्थ्य आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, आम्ही देवाचा गौरव केला पाहिजे. आणि मग प्रभूला उंच करत असताना यशाचा ग्रंथ याचा 45 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना या वचनाच्या द्वारे देव तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलणार आहे. यशाचा ग्रंथ याचा 45 अध्याय आणि 4थं वचन आमच्याशी आज बोलत असताना काय म्हणतात आपलं वचन, माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली, तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. आमेन. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही, देवाचं वचन सामर्थ्य ठेवलेलं आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, माझा सेवक याकोब इस्रायल. काय म्हणतं वचन, माझा सेवक याकोब, माझा सेवक, माझा सेवक, निवडलेला, बोलवलेला, आचरण केलेला माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल. याकोबाला काय म्हटलेलं आहे, याकोबाला प्रभूने सांगतं, प्रभू याकोब म्हणतो की आता मला तू आशीर्वाद दे. आणि यापुढे तुला काय म्हणतील, तुला याकोब म्हणणार नाही तर तुला काय म्हणतील,
इस्रायल. इस्रायल म्हणजे जिवंत देवाचे लोक. इस्रायल म्हणजे जिवंत देवाचे लोक, सामर्थ्याने भरलेल्या देवाचे लोक. हालेलुया. आणि माझा सेवक याकोब, माझा निवडलेला सेवक इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन, याच्यामुळे इस्रायल निवडलेला, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. आमेन. हालेलुया. आणि विश्वास ठेवलेला आहे. आम्ही प्रार्थना करतो, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव तोच माझा. म्हणजे मी निवडलेला आहे तो माझा देखील परमेश्वर आहे. आणि म्हणून माझा सेवक निवडलेला, माझा इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन, याच्यामुळे मी तुझं नाव. जर इस्रायल जर विश्वासणारा तो आहे, तर विश्वासणारा मी आहे, माझ्या बहिणी आहेत आणि भाऊ आहेत. परमेश्वर तुम्हाला तुमचं नाव घेऊन हाक मारली. आमेन. हालेलुया. देवाचं वचन अंतर विश्वास नाही. माझा निवडलेला याकोब, इस्रायल, याच्यामुळं मी तुझं नाव घेऊन हाक मारली. आज प्रभूने आम्ही विश्वास ठेवला आणि प्रभूने आमचं नाव घेऊन हाक मारली. जर परमेश्वर आमचं नाव घेऊन हाक मारतो, आम्हाला वाटतं की आमचं नाव जे आहे आमच्या आईने ठेवलेलं आहे, आमच्या वडिलांनी, परंतु परमेश्वर त्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये, त्याच्या विचारामध्ये अगोदरच घालून ठेवलेलं आहे, हे नाव तुम्ही त्यांना ठेवायला पाहिजे. पण या नावापेक्षा, कोणत्या नावापेक्षा, आता जर माझं नाव घेतलं, कुठल्या बहिणीचं नाव असेल, भावाचं नाव असेल, या नावापेक्षा सर्वश्रेष्ठ एक नाव आहे. हालेलुया. सर्व नावाहून एक श्रेष्ठ नाव आहे, ते त्याला देण्यात आलं. हालेलुया. बायबल सांगतं, देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. पृथ्वीवर आणि आकाशामध्ये असं नाव देण्यात आलं की ते कुणामध्ये नाव, आणि ते म्हणजे तुमचा आणि माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं नाव सापडले का? काय म्हणतो पहा, फिलिप्पीकराचं पत्र 2:9. हा. यामुळे देवाने त्याला, त्याला म्हणजे आपल्या स्वतःच्या पुत्राला, यामुळे देवाने येशूला अति उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. आमेन. हालेलुया. जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आले. हालेलुया. काय श्रेष्ठ नाव आहे? कोणतं नाव आहे श्रेष्ठ? तू त्याचं नाव येशू ठेव. येशूच्या नावामध्ये आपल्या लोकांचे पाप उच्चारण आहे, येशूच्या नावामध्ये उद्धार आहे, येशूच्या नावामध्ये मुक्ती आहे, येशूच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. आणि मग देवाचं वचन विश्वास नाही, प्रभूचं वचन सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी वचन वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यापुढे जाऊन आम्ही जर वाचतो वचन, योहान सुवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजून येते. त्यामध्ये प्रभू स्वतः आम्हाला बाहेर काढत आहे. देवाचं वचन विश्वास नाही. काय म्हणते पहा, योहान सुवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. त्याच्यासाठी, कुणासाठी? त्याच्यासाठी जो दाराने आत जातो, जो मागच्या दाराने नव्हे, तर जो दाराने, जो खिडकीने नव्हे, तर जो दाराने आत जातो, त्याच्या करता द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो. देवाचं वचन या ठिकाणी वाचत असताना द्वारपाल त्याच्या करता द्वार उघडतो, मेंढर त्याची वाणी ऐकतात. आमेन. हालेलुया. या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला शिकायचं आहे. प्रभूचं वचन सांगतं, दावीद राजा स्तोत्र करता 23 म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. माझा मेंढपाळ, माझा चालणारा, माझा राखण करणारा, मला सांभाळणारा, मला उभा करणारा, मला प्रभूमध्ये चालवणारा, मला प्रभूच्या कार्यामध्ये उभा करणारा, प्रत्येक गरजा ख्रिस्त येशूमध्ये पुरवणारा असा मेंढपाळ तो माझा आहे. हालेलुया. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो योहान सुवर्तमानमध्ये देवाचं वचन आम्ही वाचत असताना द्वारपाल माझ्या करता दार उघडतो, मेंढर त्याची वाणी ऐकतात
आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो हा व त्यांना बाहेर नेतो. आमेन हालेलुया. बायबल सांगते या ठिकाणी मेंढरांना तो ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो ती त्याची वाणी. हालेलुया. आता मी या ठिकाणी मेंढरांना या ठिकाणी मेंढराचा अर्थ जर मी घेतला, तुम्ही बघा मेंढरांमध्ये एक गुणधर्म आहे. मेंढरामध्ये काय आहे? एक गुणधर्म आहे. कोणता गुणधर्म आहे मेंढरांमध्ये? आम्ही जर विचार केला, मेंढर चालत असताना तुम्ही बघा एकदम खाली मान असते त्याची आणि सरळ निघालेली असते एकमेकाच्या मागे. याचा अर्थ आहे खाली मान घालणं. याचा अर्थ काय? नम्रता. मेंढरांमध्ये एक नम्रता आहे. आणि जोपर्यंत प्रभूने निवडलेल्या लोकांमध्ये नम्रता येत नाही, विश्वास येत नाही, प्रभूवर आपला विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत परमेश्वर त्यांना हाक मार, परमेश्वर त्यांना बाहेर काढत नाही. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी बायबल सांगतं, परमेश्वर देवाचं वचन म्हणतंय की परमेश्वर त्यांना हाक मारत आहे. काय म्हणतो वचन? मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना मेंढर त्याची वाणी. आता बघा या ठिकाणी मेंढरे कुणाला म्हटलेलं आहे की ज्यांना देवाने निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, ज्याच्या काही देवाचा आत्मवस्ती करतो, जो नम्रता आहे, त्यांना एक मेंढराची उपमा दिलेली आहे. आम्ही पाहतो यशाचा ग्रंथ आम्ही वाचत असताना यशाच्या ग्रंथामध्ये 53 अध्याय आणि त्यामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन सांगतं, लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड सुद्धा उघडले नाही. तुमच्या आणि माझ्या करता त्याने आपलं मुख उघडलं नाही. जर त्याने मुख उघडलं असतं तर परमेश्वराकडून सेना आली असती आणि सर्व ठिकाणचा जो त्याच्यावर खटला चालला होता, जो त्याच्यावर न्याय होता, जे लोक विरोध करत होते, 1 मिनिटामध्ये संपला असतं. परंतु प्रभूचं वचन बायबल सांगतं, त्याने तुमच्या आणि माझ्या करता नम्र झालेला आहे, तुमच्या आणि माझ्या करता लीन झाला, यासाठी की तुम्हाला आणि मला उंच उभा करावं, तुम्हाला आणि मला काही उंच ठेवावं, ही त्याची कृपा होती. आणि मग बायबल सांगतं, देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्ही पाहतो की ज्याच्या त्याच्या नावाने मेंढर त्याची वाणी ऐकतात आणि ज्याच्या त्याच्या नावाने तो हाक मारतो. आज आम्ही प्रभूनी जर मला निवडलेला आहे तर आमच्यामध्ये नम्रता पाहिजे. आणि मग नीतिसूत्र वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, आधी नम्रता आणि मग मान्यता. जर आमच्यामध्ये नम्रता आहे, जर आमच्यामध्ये लीन आहे, तर आमच्यामध्ये प्रभू मान्यता देणार. बायबल सांगतो, जो अति नम्र आहे परमेश्वर त्याच्यावर अधिक कृपा, जो अधिक नम्र आहे ना परमेश्वर त्याच्यावर काय करतो? अधिक कृपा करतो. आणि म्हणून आज आमच्यावर कृपा व्हायला पाहिजे, प्रभूने आमच्या जीवनामध्ये कृपा करायला पाहिजे, देवाने आमचं जीवन आशीर्वादित करायला पाहिजे. तर प्रभूजवळ आम्ही मागितलं पाहिजे, देवाजवळ आम्ही विनंती केली पाहिजे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, ज्याच्या त्याच्या नावाने तो हाक मारतो आणि त्यांना बाहेर काढतो. आज या जगामध्ये आम्ही चालत असताना आज प्रभूने आम्हाला आम्ही पाहिलेलं आहे, किती वादळ आहे, किती गोंधळ आहे, किती भयानक समस्या आहे, किती प्रॉब्लेम आहेत, कितीतरी आमच्या भागात व्याप आहेत, परंतु परमेश्वर त्या सर्वातून आम्हाला बाहेर काढतो. देवाने मला त्या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे. म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं, जर देवाची योजना आहे आम्ही प्रभूचं काम करावं, आम्ही प्रभूची सेवा करावी, तर प्रभूच्या वचनामध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे, त्यांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. या जगापासून तुम्हाला आणि मला देवाने वेगळं असं केलेलं आहे, देवाने आम्हाला अलिप्त केलेलं आहे, यासाठी की आम्ही या जगामध्ये समरूप होऊ नये, तर या जगाबरोबर आम्ही मैत्री करू नये. तर प्रभूचं वचन सांगतं, जगाची मैत्री ही देवाबरोबर काय आहे? वैर आहे. जर मी जगातल्या लोकांबरोबर जी मैत्री केली, आता मैत्री याचा अर्थ काय? कुसंगतीने नीती बिघडते. आमचे मित्रपणा असले पाहिजे, आमच्या मैत्रिणी असल्या पाहिजे, पण ते कशा असल्या पाहिजे? विश्वासणाऱ्या पाहिजे, विश्वासणारे बहिणी, विश्वासणारे भाऊ पाहिजे, म्हणजे आम्ही परमेश्वराच्या समक्षतेपासून लांब जाऊ शकत. मग देवाचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी काय म्हणतं वचन? तो त्यांच्या ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना काय करतो? बाहेर काढतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो बाहेर काढतो, आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागे चालतात. सर्व मेंढरे बाहेर काढल्यानंतर ते कुठं चालत आहे?
त्याच्या मागच आहे. आम्ही येशूच्या मागच आहे. आज देवाने जर आम्हाला बाहेर काढलेल्या जगातून आम्ही पाहिलेलं आहे. पूर्वी मी सांगितलं 15 गटात आम्हाला 38 वर्ष पूर्ण 39 वर्ष लागते प्रभूच्या सेवेमध्ये, प्रभूच्या कार्यामध्ये. 39 वर्ष आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर जगासंग आमची मैत्री होती. जगातल्या लोकांबरोबर उठणं बसणं चालणं फिरणं होतं. परंतु 15 ऑगस्ट 1987 मध्ये जेव्हा देवाने हाक मारली त्याच दिवशी देवाने आम्हाला काय केलेलं आहे, त्याच्यामधून आम्हाला बाजूला काढलं, जगापासून आम्हाला वेगळे केलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं तो त्यांना बाहेर काढतो, तो त्यांना बाहेर काढून काय करतो, त्यांच्या पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागे चालतात व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. कारण ती त्याची वाणी ओळखतात. आणि कुणाच्या मागे चाललेलं आहे ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, माणसाकडे पाहू नका. जीवन भाऊकडे जर तुम्ही पाहिला, जीवन भाऊ चला तिथं लय प्रार्थना शिकवत आहे, इथं प्रार्थना शिकवत आहे, तिथं असं आहे, तिथं लय मोठं असं आहे. त्याकडे तुम्ही माणसाकडे जर बघून गेलात ना, तुम्ही नेहमी रिकामे राहणार आहे. तुम्ही नेहमी रिकामे राहणार आहे. पण जर तुम्ही प्रभूकडे पाहिलं, जर येशूच्या मागे तुम्ही चाललेला आहे, जर त्याची वाणी आहे तुम्ही ऐकत आहे, त्याचं वचन काय आमच्याशी बोलत आहे, याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमतरता पडणार. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं. आम्ही पाहिलेल्या या दिवसामध्ये आम्ही देवाच्या नामामध्ये उभा असताना स्तोत्र संहिता याचा 21वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये प्रभूचं वचन बायबल सांगतं. 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये मी त्याच्याजवळ जीवन मागितले आणि त्याने मला काय केलेलं आहे, देवाचं वचन त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. आज आम्ही प्रभूजवळ काय मागणार आहे, प्रभूजवळ आम्ही एकच मागणार आहे, हे देवा आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. अनुवादाचं पुस्तक आम्ही वाचत असताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तुझ्या समोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे, पण मी तुला सांगतो काय निवडून घे, जीवन निवडून घे. जीवन याचा अर्थ आहे, येशूने म्हटले मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. जीवन भाऊच्या मागे आले तर तुम्ही स्वर्गात राज्यात जाऊ शकणार नाही. कुठला तर मोठा सेवक आहे त्याला पुढे जाऊ, त्याच्या मागे गेलं तर नाही, येशूच्या मागे चालणं महत्वाचं आहे. या जगामध्ये तुम्ही आणि मी चालत असताना आम्ही येशूच्या मागे चालायला पाहिजे, येशूचं आम्ही ऐकलं पाहिजे, वचनाच्या द्वारे आमचं जीवन समर्पित असायला पाहिजे. हालेलुया. आणि प्रभूचं वचन काय म्हणते, त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, तू त्याला युगानुयुगाचे दीर्घायुष्य दिले. आमेन, हालेलुया. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले आणि तू त्याला युगानुयुगाचे काय केलेलं आहे, दीर्घायुष्य दिलेलं आहे. दीर्घायुष्य म्हणजे युगानुयुगाचे दीर्घायुष्य. आमेन, हालेलुया. आम्ही इथून जरी मेलो, इथून शरीराने मरणार आहे, इथून आम्ही शरीर सोडून जाणार आहे, पण प्रभूजवळ कायम स्वरूपी आम्ही राहणार. हालेलुया. ही देवाचं वचन आहे, प्रभूचं सामर्थ्य आहे. म्हणून बायबल सांगतं ते त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात. आम्ही येशूच्या मागे चालतो. जेव्हा आम्ही येशूच्या मागे चालतो, प्रभूच्या मागे चालतो, बायबल सांगतं देवाचं वचन, येशूच्या मागे चालत असताना प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जो मला अनुसरतो, जो माझ्या मागे चालतो, त्याचं ओझं परमेश्वर आपल्या स्वतःवर घ्या. प्रभूचं वचन सांगतं तुम्हाला जर माझ्या मागे यायची इच्छा असेल, तुम्ही आपलं ओझं घ्या, तुम्ही आपलं ओझं उचला आणि सर्व माझ्यावर टाका. आणि माझं जे हलकं सोयीचं असं जे झू आहे तुम्ही आपल्यावर. हालेलुया. आमचं किती पण ओझं राहू द्या. आज आमच्या घरामध्ये आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये वादळ आहे, आमच्या घरामध्ये समस्या आहेत, आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, आमच्या मार्गामध्ये अडचणी आहेत, आमचं जीवन विस्कळीत झालेलं आहे, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, अनेक प्रकारचे बंधन आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आमच्या मागे आलेल्या आहेत. परंतु जर माझ्या ठाई प्रभूचं अस्तित्व आहे, माझ्या ठाई जर येशू आहे, तर बायबल सांगतं देवाचं वचन आम्ही कदापि ढळणार नाही. प्रभूचं वचन सांगतं मी तुझा पाय त्याच्यामध्ये गुंतून देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना त्याने आपल्या मेंढरांना बाहेर काढले, ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारून त्याने बाहेर काढले आणि ते त्याची वाणी ऐकून त्याच्या मागे झाले. आज आम्ही त्याची वाणी ऐकलेली आहे. प्रभूचं वचन सांगतं अनुवाद 28 आणि 2ऱ्या वचनामध्ये,
आज जर तू त्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हालेलुया. आम्ही वाणी ऐकणं महत्वाची गोष्ट आहे, त्याचा शब्द ऐकणं महत्वाची गोष्ट आहे, त्याचं वचन आमच्याशी काय बोलत आहे या गोष्टीकडे आमचं लक्ष असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रभूचं वचन आम्ही पाहतो. आज आम्हाला प्रभूने हाक मारली, आम्ही विश्वास ठेवला याकोबाचा देव, निवडलेला इस्रायल, याच्यामुळं मी काय केलेलं आहे, तुझं नाव घेऊन तुला मी हाक मारले. आम्ही विश्वास ठेवलेला हा प्रभू इस्रायलाचा देव, याकोबाचा देव, तो माझा देव आहे. हालेलुया. हा विश्वास आम्ही ठेवलेला आहे. त्या विश्वासाच्या द्वारे प्रभूने तुम्हाला आणि मला आज हाक मारलेला आहे. आणि प्रभूच्या वचनामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन प्रेषितांची कृत्याचा 11 अध्याय 16 वचन वाचत असताना 26 वचन वाचत असताना त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते की प्रभूचं वचन विश्वास नाही. 11 अध्याय आणि 26 वचन काय म्हणते पहा. आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्योकियात मिळाले. शिष्यांना ख्रिस्ती हे नाव अंत्योकियामध्ये पहिल्यांदा मिळाले. शिष्यांना प्रभूने नाव दिलं. माईक बंद करतो. प्रभूचं वचन सांगतं, देवाचं वचन विश्वास नाही. या ठिकाणी आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंत्योकियामध्ये मिळालं. त्याच्या अगोदर ख्रिस्ती हे नाव नव्हतं. ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचे लोक, येशूचे लोक, निवडलेले लोक, ख्रिस्ताची मंडळी म्हणजे अभिषिक्त असलेल्या मंडळी. अभिषेक, ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त झालेला. तुमच्या आणि माझ्याकरता ज्याला अभिषेक केला, ज्याला तुमच्या आणि माझ्याकरता या जगामध्ये पाठवलं, यासाठी की तुम्ही आणि मी अभिषिक्त व्हावं, तुम्ही आणि मग निवडलं जावं. आणि प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी पहिल्यांदा ख्रिस्ती हे नाव अंत्योकियामध्ये मिळालं. आज जर तुम्हाला विचारलं काय झालं, तुम्ही धर्म बदललेला आहे का? पुष्कळ लोक तुम्हाला विचारतात, अरे तू धर्म बदललेला आहे का? येशू ख्रिस्त धर्म बदलण्यासाठी आला नाही. येशू ख्रिस्त जात बदलण्यासाठी आला नाही, जात स्थापन करण्यासाठी आला नाही, तर जीवन बदलण्यासाठी आलेला आहे, अभिषेक करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला आलेला आहे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते. त्या ठिकाणी 10 लोक बसले होते. आज आम्ही एक या ठिकाणी 50-60 लोक बसलेले आहे. आज या 50-60 लोकांमध्ये प्रभूने आम्हाला एक नाव दिलेलं आहे. पुष्कळ लोक म्हणतील, काय म्हणतील, ती जीवन भाऊची मिनिस्ट्री नाही. ही मिनिस्ट्री कुणाची आहे? येशूची आहे. मंडळी कुणाची आहे? येशूची मंडळी, निवडलेली मंडळी आहे. पहिल्यांदा ख्रिस्ती हे नाव मंडळीला तिथं देण्यात आलं. ख्रिस्ताचे लोक, मग त्या ठिकाणी यहुदी होते, शंभरोणी होते, इस्रायली लोक होते, पुष्कळ, आणि बायबल सांगतं परराष्ट्रीय लोक देखील होते त्यांच्यामध्ये. आणि त्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा दिलं. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताची मंडळी. आज तुम्ही आणि मी ख्रिस्ताची मंडळी आहे. ही देवाने मला दिलेलं नाव आहे. कुठलं आम्ही पाहिलेलं आहे, पनियल जे नाव ठेवलेलं आहे प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं उत्पत्तीच्या पनियल याचा अर्थ परमेश्वराचा मुख, परमेश्वराचा मुख. आणि आम्ही पाहतो की देवाकडून आलेलं सामर्थ्य आहे, देवाकडून आलेलं वचन आहे. आणि म्हणून जर देव आम्हाला निवडतो, देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो, तर बायबल सांगतो उत्पत्तीचा ग्रंथ वाचत असताना 17 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वाचत असताना प्रभू आम्हाला सांगत आहे, जर देवाने आम्हाला निवडलेलं आहे, देवाने आम्हाला त्याचं नाव दिलेलं आहे, तर देवाचं वचन त्यापेक्षा महान आहे. काय म्हणते पहा प्रभूचं वचन, उत्पत्तीचा 17 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये, यापुढे तुला अब्राम, काय म्हणते अब्राम नीट लक्ष द्या बरं का, यापुढे तुला अब्राम म्हणणार नाही, तर तुला काय म्हणतील? अब्राहम. तुला अब्राम म्हणणार नाही, तर तुला यापुढे काय म्हणतील? अब्राम. का? पुढे अब्राम होता, पहिला अब्राम होता, परंतु निवडल्यानंतर काय झालेलं आहे? परमेश्वर त्याला अब्राहम आपला पुत्र इसाक याला तू माझ्याकरता दिला. परमेश्वराने निवडलेल्या लोकांना, परमेश्वराने अभिषेक केलेल्या लोकांना, परमेश्वराने ख्रिस्ती हे नाव दिलेल्या लोकांना परमेश्वर आमच्या नावाला काय करतो? हाक मारतो. आमच्या नावाने हाक मारतो. मग प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना योहान सुवर्तमान याचा 16 अध्याय वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले. प्रभूचं वचन आता विश्वास नाही. 14
काय म्हणते बघा, योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16 वचनामध्ये प्रभूच वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलेलं. लक्ष द्या, आता देवाची निवड आहे, परमेश्वर निवडत आहे आणि निवडत असताना पुष्कळ लोक आहे. प्रभूचं वचन पण सांगतं कसं आहे, बोलवलेले पुष्कळ आहे. कसे आहे? बोलवलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडके आहेत. आता आम्ही पुष्कळ जण आलेलो आहोत त्या ठिकाणी, पुष्कळ बहिणी आहेत, भाऊ आहेत, पण निवडलेले कसे आहेत? थोडके आहेत. आणि मग देवाचं वचन या ठिकाणी मी वाचत असताना, तुम्ही मला निवडले नाही, आम्ही निवडलं नाही, येशू चांगला आहे प्रभूने आम्हाला. देवाचं वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल त्या त्याने तुम्हाला. आमेन. आमचं फळ टिकावं. बायबल सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. यात हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. आणि मग देवाचं वचन आम्हाला जर देवाने निवडलेलं आहे, देवाने पाचारण केलेलं आहे, देवाने नेमलेलं आहे, तर आम्ही देवाचं गौरव केलं. आम्ही प्रभूला उंच केलं पाहिजे, प्रभूला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. प्रभू आम्ही धन्यवाद देतो की तू आज आम्हाला निवडले. जिवंत देवाची आमची ओळख झालेली आहे. हालेलुया. नाही तर प्यानो, जर तुम्ही आणि येशूला ओळखलो नसतो तर आम्ही मेलो असतो. आणि ते पण कसं मेलो असतो? खास असं मेलो असतो. शरीराने तर आमचा मृत्यू झाला असता, परंतु आत्म्याने देखील काय झालं असता? आमचं जीवन नाश झालं असतं. म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की आम्ही वाचत असताना, आता तुला अब्राहम म्हणणार नाही तर अब्राहम म्हणतील. 38वा अध्याय वाचत असताना त्यामध्ये देखील प्रभूचं वचन सांगतं. उत्पत्ती 32 आणि 28 मध्ये काय म्हणते पहा. जर आम्ही वचन वाचतो तर प्रभूच्या वचनामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगते. काय म्हणते? त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर काय म्हणतील? इस्रायल. इस्रायल म्हणजे आम्ही पाहतो, लोक पुष्कळ लोकांना ही गोष्ट माहिती नाही, परंतु इस्रायल म्हणजे काय? होशेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. आणि जेव्हा होशेचं पुस्तक वाचतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट समजत होती की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये एक मोठं कार्य केलेलं आहे. काय म्हणतो होशेचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 10 वचन काय म्हणते? तथापि इस्रायलाची संतती समुद्राच्या वाळू सारखी संख्येने अपरिमित अगण्य होईल. बघा काय घडून येणार? अपरिमित अगण्य असे घडून येणार. परंतु असे घडून येईल की तुम्ही लोक म्हणतील. काय म्हणतील? तुम्ही आणि मी परराष्ट्रीय लोक आहे. जे लोक ज्याला आपल्याला स्वतःला स्टँडर्ड म्हणतात ना, काय म्हणते? तुम्ही माझे लोक नव्ह असे जेथे त्यास म्हणत तेथे तुम्ही आमेन. हालेलुया. जेथे तुम्ही म्हणजे जे आम्ही निवडले, प्रभूने जे तुम्हाला आणि मला हात मारले, जे आम्हाला ख्रिस्तीय नाव दिलेलं आहे. तुम्हाला आता तुम्ही चर्चा बाहेर उभारल्यावर तुम्हाला काय म्हणतील? काय म्हणणार? अरे तू ख्रिस्ती आहे का? आता मी सेमिनार असते तिला बाहेर उभारले, बाहेर उभारल्यावर सेमिनारला घ्या, अरे तू ख्रिश्चन नाही का? ख्रिश्चन नाही असं विचारलं का? मी तुला कधी सांगितलं नाही ते घालू नको का? आमची एक साक्षी आहे, आमची एक साक्षी आहे. पण लक्ष द्या, आम्ही काय आहे? आम्ही धर्म बदललेला नाही, आम्ही आमचं जीवन बदललं. प्रभू या जगामध्ये आलेला आहे कशासाठी? आम्हाला तारण देण्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी, आम्हाला त्या बंधनातून
मरणातून, त्या क्लेशातून, त्या पापातून, त्या नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढण्यासाठी तू आमच्यासाठी आलेला आहे. हालेलुया. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, आम्ही पाहिलेलं आहे, देवाचं वचन आम्ही वाचलेलं आहे फिलिप्पियराच्या पत्रामध्ये, सर्व नावाहून जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आले. हालेलुया. कुणाला दिलेलं नाव? येशूला सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आले. अति उंच. काय म्हणतो जरा त्या वचनामध्ये? प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्यामुळे देवाने त्याला अति उंच केले. बघा बघा, लक्ष द्या. देवाने त्याला अति उंच केलं. देवाने उंच केलं बरं का. देवाने त्याला अति उंच केलं आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आलं. मग देव आम्हाला उंच करणार का नाही? जर मी देवाचं काम करतो, बहिणी देवाचं काम करताय, भाऊ देवाचं काम करताय, प्रभू आम्हाला उंच करणार का नाही? करणार का नाही? कुठं लिहिले असेल? करणार का नाही? करणार का नाही? बायबल मध्ये लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता 91 अध्याय वाचा तुम्ही. 91 अध्यायामध्ये बायबल सांगतं, त्याला मी त्याचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंच प्रशस्त स्थळी सुरक्षित ठेवीन. आमेन. हालेलुया. परमेश्वर जर आम्ही प्रभूला हाक मारलेला आहे, देवाचं वचन बायबल सांगतं, जर आम्ही ईश्वर विश्वास ठेवलेला आहे, येशूच्या नावात आम्ही जे काही मागणार माझा पिता तुम्हाला ते देणार, असं प्रभूचं वचन सांगतं. आणि या ठिकाणी आम्ही वाचतो देवाचं वचन, आणि परमेश्वरने तर अति उंच अति उंच अति उंच सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आले. हालेलुया. आणि या ठिकाणी जर तुम्ही आणि मी या शेवटच्या कठीण काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये आम्ही देवाच्या पुत्राला उंच करत आहे, आम्ही देवाच्या पुत्राचा गौरव करत आहे, आम्ही देवाच्या पुत्राला धन्यवाद देत आहे, आम्ही प्रभूचं कार्य करत आहे, तर बायबल सांगतं या ठिकाणी त्याचं प्रेम माझ्यावर आहे. आमचं प्रेम, आमचं जीवन आम्ही प्रभूला समर्पित असतं. त्याचं आमचं प्रेम कुणावर पाहिजे? ईश्वर पाहिजे. माझं प्रेम, त्याचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन, मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे. आम्हाला प्रभूच्या नावाची जाणीव पाहिजे. कुणाला जाणीव आहे का प्रभूच्या नावाची? आणि एखाद्याला म्हणतो बघा, अरे मी तुला दिलंय की मग तुला जरा तर जाणीव आहे का? आम्ही म्हणतो का नाही? त्याच्यापेक्षा देवाने आम्हाला अद्भुत असं दिलेलं आहे, अद्भुत असं कार्य केलेलं आहे. विशेष करून देवाने आम्हाला काय दिलेलं आहे? पवित्र आत्मा दिलेला आहे. आम्ही जाणून ठेवली पाहिजे. आम्ही प्रभूचं वचन सांगतो, देवाचं वचन काय म्हणतं? वचन या ठिकाणी वाचत असताना, त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी उच्च स्थळी उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. हालेलुया. प्रभू आम्हाला कुठं ठेवणार? उच्च स्थळी, ज्या ठिकाणी उंच ठिकाण. बायबल सांगतं, तुम्हाला वाचत असताना, देवाचं वचन वाचत असताना आम्ही वाचायला पाहिजे. डोंगरावर वसलेल्या नगराप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन असलं पाहिजे. तुमचं आणि माझं कुटुंब असलं पाहिजे. डोंगरावर वसलेलं नगर कसं असतं? डोंगरावर वसलेलं नगर कसं असतं? कोण सुरक्षित म्हणतं? कोण म्हणतं? इलाई. चुकीचं आहे. कसं आहे? डोंगरावर तुम्ही बघा, आता जाताना मुंबईला वर असे घर असते. पहिल्यांदा आम्ही किती उंचावर घर आहे ती सगळ्या दक्षिणकडे असते. प्रेस आहे का लक्ष आमचं? त्या घराकडे उंच उंच ठिकाणी आमचं लक्ष असते का? सगळ्यात उंच आहे. सोलापूरमध्ये जाताना कुठली बिल्डिंग उंच उंच आहे आम्ही म्हणतो का नाही? आमचं घर, आमचं कुटुंब, आम्ही स्वतः त्या उंच डोंगरावर वसलेल्या नगराप्रमाणे आम्ही असावं. ही देवाची कृपा आहे. आम्ही बायबल सांगतं, दिवा जो आहे कुठं ठेवला जातो? मापाखाली. मग दिवट ठेवला जातो का? येणाऱ्याने त्या प्रकाशामध्ये चाला. मापाखाली ठेवत नाही. तर दिवा कुठं असतो? दिवट ठेवला असतो. त्यांनी लोकांना दिवा दिसला पाहिजे, प्रकाश दिसला पाहिजे. आमचा बी प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आमचं सत्कृत्य देवाला लोकांना दिसलं पाहिजे. ज्यावेळेस आमचं सत्कृत्य देव लोकांना दिसतं, त्यावेळेस लोक आम्हाला आचरण करतात, आमचं आचरण करतात. पण बायबल सांगतो, करायचं पत्र त्यामध्ये आम्ही वाचत असताना असं म्हटलेलं आहे, तुम्ही माझे पत्र आहात.
त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं 2-3 ना देवाचं वचन बायबल काय सांगतं बघा. पहिले करंती 3रा अध्याय वाचा. 2 करंतीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 2रं वचन. तुम्हीच कोण? तुम्ही म्हणजे मी पण त्याच्यामध्ये. तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. आमेन. देवाचं वचन आणि काय आहे? पत्र आहे. आणि पत्र काय करते लोक? पत्र काय करते? वाचते. तुम्हाला आणि मला लोक वाचते. अरे कसा आहे तो, कसा आहे, कशी आहे, कसा आहे. लोक आम्हाला वाचते. लोक आम्हाला वाचण्यासाठी आमचं वृत्तपत्र कसं असलं पाहिजे, आम्ही स्वतः कसं असलं पाहिजे, चांगलं असायला पाहिजे. प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारे जीवन पाहिजे. हालेलुया. आणि मग प्रभूचा गौरव असो, प्रभूला धन्यवाद असो. या वचनाच्यामुळे प्रभू तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने आशीर्वाद देणार. आम्ही पाहतो आम्ही त्याला निवडलं नाही तर त्याने आम्हाला निवडले आणि यात हेतू हा होता की आम्ही जावे आणि फळ द्यावे आणि आमचं फळ टिकावं. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला या जगापासून वेगळं केलं आणि त्याने हाक मारली, निवडली, आम्हाला निवडलं. याचं कारण एकच आहे की आम्ही जाऊन प्रभू करता, सेवेकरता, प्रभू करता आमचं जीवन आम्ही समर्पित करावं. प्रभूला धन्यवाद असो. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. या प्रभूला धन्यवाद आहे.